सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सीआयडीनं आज 3 जणांची चौकशी केली। आतापर्यंत या प्रकरणामध्ये जवळपास 200 पेक्षा अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे। कराडला पकडण्यासाठी देशभरातील सर्व विमानतळांवर कराड आणि आरोपींचे फोटो देण्यात आले होते। शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडनं गोवा, कर्नाटक, पुणे असा प्रवास केल्याचं देखील समोर आलंय। अटक असलेल्या आरोपींचा जबाब घेतला जातोय, तर आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहे। या संदर्भात आतापर्यंत 13 ते 15 बँकांना पत्र व्यवहार देखील करण्यात आलेला आहे, तर यातील सर्वाधिक बँका परळीमधीलच आहे। तर आरोपींची बँक खाती देखील गोठवण्यात आलेली आहे। देशमुख प्रकरणात सीआयडी कडून आता आज तिघांची चौकशी करण्यात आली, तर आतापर्यंत 200 पेक्षा अधिक जणांची या संपूर्ण प्रकरणामध्ये सीआयडीनं चौकशी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।